नागपूर जिल्ह्यातल्या कामठी येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर नोटा उधळण्यात आल्यात। अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहाजहां अन्सारी यांच्यावर समर्थकांनी चक्क नोटा उधळल्यात। माझ्या नेत्याला कुठल्या चिन्हाची गरज नाही असं म्हणत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अन्सारी यांच्यावर नोटा उधळण्यात आल्यात। आमच्या नेत्याला चिन्हाची गरज नाही असं समर्थकांचं म्हणणं आहे। शहाजहां अन्सारींवर समर्थकांनी नोटा उधळल्यात। नागपूर जिल्ह्यातल्या कामठीतले हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्यावर नोटा उधळण्यात आल्यात। अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहाजहां अन्सारी यांच्यावर समर्थकांनी चक्क नोटा उधळल्यात। तीन चार इलेक्शन लड़ लिए और मैंने बहुत को अध्यक्ष बनाया, माया चौरे को भी बनाया, ये सकूर नागनी को भी मैंने बनाया, नहीं समझे क्या? बहुत अध्यक्ष बनाया मैंने। मेरे को कोई शौक भी नहीं था, मेरे को सुरेश भोयर ने मार्केट में लाया। मेरा भाई कोई नेता नहीं है, इसको सिंबल की कोई जरूरत नहीं है, ये अपने आप में एक सरकार है। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, का अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, हे जे शहाजहां अन्सारी आहेत त्यांना शाहजहां सेठ या नावाने ओळखलं जातं। ते व्यावसायिक आहेत आणि तरी त्यांना त्यांच्या दानशूरपणाबद्दल सुद्धा ओळखलं जातं। पूर्वी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये असताना ते कामठीचे नगराध्यक्ष सुद्धा होते। आता ते अजित पवार गटात आलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत। आणि मुख्य म्हणजे तिथे अजित पवार गटाचं कुठलंच अस्तित्व नसताना ते 24 नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना घेऊन अजित पवार गटात आलेले आहेत। आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा फायदा घेऊन कामठी, जे मुस्लिम बहुल मतदारसंघ मानलं जातं, तिथे अजित पवार गटाकडनं आपला विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि मुख्य म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे, जे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे आणि महसूल मंत्री आहे, त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे कामठी, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा प्रतिष्ठेची निवडणूक आहे। भाजपचा उमेदवार इथे आहे आणि त्याच्या विरोधात त्रिकोणी ही फाईट आहे। त्यामुळे शहाजहां अन्सारी या एकूण याच्यामध्ये लढत आहेत। त्यामुळे त्यांचे जे समर्थक आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, त्यांच्या सगळ्यांकडून त्यांना ते शर्यतीत पुढे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। आणि त्याच याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे। त्यांच्यावरती नोटा उधळण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येकच सभेमध्ये त्यांच्यावरती स्तुती सुमनं त्यांचे समर्थक करत असतात। या कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर नोटा उधळून त्यांच्यावरती स्तुती सुमन उधळण्यात आलेलं आहे। ते नेते नाही आहेत, त्यांचं कोणाला सिंबलची त्यांना गरज नाही, ते स्वतःच सरकार आहे अशा शब्दात समर्थकाने त्यांच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक केलेलं आहे। निश्चितच संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।